लावून द्याला सासूबाईला. मी म्हणलं वैष्णवी एकटीच जाईल. आपल्या दोघीला बोलवलं का मग? तर मग ते म्हणे की दोघी या, तुमच्या लेकीचं घर आहे. काय होतं दोघी आल्या तर. मी म्हणलं एकटीचा. आणि तू काय खाल्लं? खिसून घेतलं खोबरं अगोदर, नंतर पिठीची साखर. मिक्सर मधून काढलं पुन्हा खोबरं. स्वागत आहे तुमचं वैशू सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला, आज आम्ही करंजा करणार आहे. तर ते तुम्हाला दाखवते कसं भिजवायचं आहे, कसं नाही, म्हणजे भिजून ठेवायचं आहे, नंतर दुपारून करायचे आहे. तर चला. खिसून घेतलं खोबरं अगोदर, नंतर पिठीची साखर. मिक्सर मधून काढलं पुन्हा खोबरं, काजू, बदाम ते पण टाकलं. विलायची आणली होती मग. विलायची चला लाटायचं. कुठे गेली जेवायला सानू? आणि तू काय खाल्लं? भजे. आणखीन कुरडई होती, पापड. हाय कर सानू. हाय पदे नाही. गुड मॉर्निंग म्हणा. म्हण बरं. गुड मॉर्निंग. हे बघा, अशा लाट्या केलेल्या आहे आणि हे केले. आता चालू करायचे लाटणं, नंतर तळायचे आहे की नाही आत्या? आणि सानू म्हणले तर सानू झोपलेली. सानूनं काहीच करू दिलं नसतं. मधी हा. एकदा तळल्या की ते पण दाखवाल तुम्हाला नंतर. आणि इकडं आजी बसलेली आहे समोरच्या घरात. आज मंगळवार आहे, आज आमचा बाजार असतो. मामा गेले बाजारात आहे ना. तर चला, हे बघा असं भरणं चालू आहे. तिच्यात मग साखर पिठीची टाकली की हीच टाकली आपली. जायचं गावाला, संभाजीनगरला जायचंय. कसं विजवलं आत्या ते? अर्धा ग्लास रवा घेतला, अर्धा ग्लास मैदा घेतला, थोडं गरम करून तेल टाकलं, थोडं मीठ टाकलं चवीला, आणि आता भिजवायचं. ते मौन म्हणून थोडं तेल टाकलं. तेल टाकावंच लागतं प्रत्येक याला. याला शंकरपाळ्याला त्याला. मग आता कोणी दुधात भिजवतो, कोणी पाण्यात भिजवतो. मग आपल्याला कशात भिजवायचं? आपण पाण्यात. हो का. आता भिजून ठेवल्यावर दुपारी करायचं. आता खोबरं खिसायचं, साखर काढायची, खोबऱ्याच्या खिसाच्या करंज्या करायच्या. तुम्हाला मी दाखवूनच कशा करायच्या, काय करायचं त्यावेळेस, कशा केल्या काय केल्या. तर पाणी द्यायचं, निब्बर भिजावं लागतं, मग कुठून घ्यावं लागतं, नाही तर मग मिक्सर मधून काढून नरम मुंडा करावा लागतो. सानू गेलेली बाहेर. आमची तर सवासणीचा कार्यक्रम आहे. आम्हाला हे होतं आज घातल्या, आम्ही नाही घातल्या. आता आमच्या आता तुम्हाला दाखवलंच मी. सवासणी पण घालायचे आम्हाला, म्हणजे पण घालायचे. इकडं रात्रीची कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडलेली होती, पण ती काही तुम्हाला दाखवली नाही. मला काही जमत नव्हतं, त्याच्यामुळं आत्यानंच मांडलेली होती. आपल्याला उद्या जायचं. उद्या सकाळी जायचं 9 वाजता. उद्या सांगन आम्ही निघाल्यावर तुम्हाला दाखवूच. त्याच्यासाठीच करंजा करणं चालू आहे. तर कोणासाठी काय ते तुम्हाला सगळं समजलंच नंतर. 7व्या महिन्याचा कार्यक्रम आहे की नाही आत्या? तुम्ही लग्नात ते बघितलंच असेल. पल्लवीच्या ते 7व्या महिन्यात तिचाच कार्यक्रम आहे. तर त्याच्यासाठीच करंजा न्यायचे आम्हाला. उद्या येतो कार्यक्रम. लावून द्याला सासूबाईला. मी म्हणलं वैष्णवी एकटीच जाईल. आपल्या दोघीला बोलवलं का मग? तर मग ते म्हणे की दोघी या, तुमच्या लेकीचं घर आहे. काय होतं दोघी आल्या तर. मी म्हणलं एकटी आता नीता, रोहिणी, वैष्णवी तिघी जणी जा. म्हणलं मी काही येत नाही, दोघीचं काय आहे तिथं. पण त्या म्हणे या. मग आपण दोघी जायला पाहिजे की एकटी? मग आता बोलवलं तर दोघी, नाही तर एकटी जाणार होते.
तुझं पाठ नाही मग तुम्ही गेले असते तर होत होतं. कोण येणार आहे तिथं? हो ना, मग कोण कोण येणार आहे आता? आता नीता रोहिणीला बोलवलं पण नीताला अडचण आहे. आता काय करते नीताचं 2000 दहावाडीच्या येणारी मावऱ्याच्या आत्या. दोघीला बोलवलं तर दोघीला जायचंय आता. नाही तर कुठे आहे कार्यक्रम काय? आता कार्यक्रम काय तिथे गेल्यावर सुद्धा दिसणार आहे कार्यक्रम. चला दोघीला बोलवलं तर दोघी त्याच्यासाठी. मग आता याला पण सुदर्शनला म्हणतो गाडी तर येऊ नाही हाव नाही हाव. आमची मुद्दाम चेष्टा करायला लागला. नको म्हणतो तुम्ही एसटीनेच जा. आम्ही सहसा एसटीनं कुठं गेलेलो नाही. आणि आता ते खूप दूर आहे. औरंगाबाद सोडून जास्त आडवळणी आहे तर मग आम्हाला काही माहिती नाही. आता तिचं घर पहिल्यांदाच पाहायचं. आता काय काय होतं जाऊस तर काही समजत नाही आमचं काय म्हणतो काय नाही. नाही तर आता आम्ही आमच्या एसटीने तर जाणारच आहे. पण असं आहे 4-5 म्हणजे मग परत येत रात्रीच्या वेळेसचा कार्यक्रम येतो आणि रात्रीचा असतो. पण आता उशीर झाला तर मग आम्हाला तिथंच मुक्कामाला राहणार. मग जालन्याला येणं होतं का नाही होतं. नाही तर गाडी असली तर जाऊन आलो असतो. तर ते नाही म्हणायला लागला. मग आता काय होतं निघूस तर काय करतो म्हणाच ना. हे दुपारून असतं तर काही नाही, पण मग आता रात्री ना. संध्याकाळचा आहे ते 6 वाजताचा कार्यक्रम. 5-6 वाजता. आणि जालन्या ठिकाणी असतं तर काही नसतं. लवकर म्हणजे आलो असतो. जालन्याला कशी आमची सोय बी आहे मुक्कामाला राहिलं तरी. मग बघू आता येऊ मग आम्ही जालन्यालाच मुक्कामाला. त्या माझ्या नणंदबाई लागते. एका नात्यानं आत्याची मुलगी लागती. सगळ्यांना बोलवलेलं आहे तिनं. सगळे जाऊ आम्ही. तो व्हिडिओ दाखवूच आम्ही कोण कोण गेलो काय काय गेलो. असं किती सगळे. नीताताई रोहिणीताई. आता काय माहित नीताताई येते का नाही. त्याच्या घरी पण सुतूक पडलेलं आहे. हाय की नाही? हा तिचं 2000 नाही म्हणते तिच्या घरची. हा, आणि सुतकाच कसं जमत नाही. पण त्या म्हणे बघायला भेटतं ते भेटतं नवीन काहीतरी असं ते. पण आता त्यांच्या घरचे नाही म्हणताय. काय माहिती आता येते का नाही तर मग. आणि रोहिणीताई त्या उद्या येणार आहे. दादून त्या आरुषी नाही येणार आहे की नाही. आरुषीची शाळा आहे नाही येणार. एका दिवसासाठी परत जाणार आहे. नको म्हणे आता पेपर ते चालू आहे. आता दिवाळीच्या सुट्ट्या लागतील. सानू आता बाहेर गेलेली का अशी किती का आणि गेली सवाशीन जेवायला. खोबरं खिसावं लागेल आहे की नाही. काल परवाच झाल्या असत्या. दोघी लागतात नाही. एक लाटायला एक. आम्ही याचा महालक्ष्मीला करतो. दिवाळीला नसतो करत आपण. करंजी आहे की नाही. महालक्ष्मीलाच करतो. दिवाळीला नाही करत ना. दिवाळीला हेच शंकरपाळे, अनारसे, चिवडा, शेव. 2 प्रकारचा चिवडा. शेव चिवडा, मुरमुऱ्याचा चिवडा. ते नाही काय काय केलं गुड्डा त्यानं. शंकरपाळे, अनारसे, लाडू, चकल्या. म्हणजे 5 नाही तर 7 प्रकारचं न्यावं लागतं. कोणी डब्बेच घेतले असेल त्यांनी. परडे. हा, त्या परड्यात जाळीच्या परड्या असतात त्याच्यात पॅक करतं. तर चला अशा प्रकारे आमच्या करंज्या चालू आहे. मी तुम्हाला दाखवणारच की करंज्या करायच्या वेळेस कशा केल्या काय केल्या. हे बघा सानू आत्या निघालेल्या आहे. इकडून बोळीतून चालले. मग सानू बेल्ट नीट लाव ना. जा बा मागून इकून जा तुम्ही. मी लावते दरवाजा. चालली तू इकडून चाल. बूट घातला का? बूट घे. तिची सँडल गाडीत होती ना. हे बघा आजी बसलेल्या आहे दरवाजात. इकडूनच जा ना तुम्ही मागून. दरवाजा लावते मी. चाल का इकडून ये. बेल्ट नीट लाव. तर चला भेटते मी तुम्हाला लगेच. घड्याळ घेतली ते नाही हातातच आहे. चला चला चला. बेल्ट कुठं चालला. हो हो. चप्पल घेतली तुमची. चला. रेडी झालेली. सकाळपासून ड्रेस घातलेला आहे. आता आवरलं का? तुला यायचं का घरी राहायचं का सानू? कुठं यायचं? कोणाचीच जायचं आपल्याला? नाही नाही. चल ना
हे घे तुझा प्रस घेतली तू. काय काय घेतलं. चला आता आम्ही रेडी होते. दोघी रेडी झाल्यावर लगेच भेटते मी तुम्हाला. तर चला. ते काय घेतलं आत्या. डब्बा घेतला रोहिणीचा आणि काकाचा. रोहिणीताई यायला तिकडून दादून. रोहिणीताई सकाळी बसली ती पिशवी घ्यायची काय ग तुला. चल मग तुझी प्रस घे ना. चल ना. बेल्ट कुठं टाकला. पिना कुठे आण मग बेल्ट. चला आवरणं चालू आहे. चला असं आम्ही रेडी झालेलो आहे. साडी ते नेसलं आणि साधीच साडी घालून चालले. नंतर मग रात्री बदलताच येईल कारण की रात्रीचाच कार्यक्रम येतो.